नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 32। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या लेखकाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार प्राप्त झाला आहे? ऑप्शन क्रमांक 2 श्याम आस्करकर। प्रश्न दुसरा, वनस्पतीच्या विविध अवयवांना अन्नद्रव्य पोहोचवण्याचे काम कशाद्वारे केलं जातं? ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न तिसरा, दाना बाजार ही प्रसिद्ध धान्य बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 3 मुंबई। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी। प्रश्न क्रमांक 5, उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी पुराणवस्तू संग्रहालय आहे? ऑप्शन क्रमांक 4 तेर। प्रश्न क्रमांक 6, नवी दिल्लीचा कितवा क्रमांक ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या 1000 शहरांच्या जागतिक यादीत आहे? ऑप्शन क्रमांक 2 350। प्रश्न क्रमांक 7, नाशिकमध्ये कोठे चलनी नोटा छापण्याचा कारखाना आहे? ऑप्शन क्रमांक 2 नाशिक रोड। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न क्रमांक 8, भारतीय ग्रंथालयाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 S.R. रंगनाथन। प्रश्न क्रमांक 9, वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ कोणते अभयारण्य आहे? या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 10, मीठ उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? ऑप्शन क्रमांक 3 तिसऱ्या। प्रश्न क्रमांक 11, पाणी महाल कोणत्या किल्ल्यावर आहे? ऑप्शन क्रमांक 4 नळदुर्ग। प्रश्न क्रमांक 12, भारत आणि कोणत्या देशात अमेरिकेच्या धर्तीवर देशात 2+2 चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 3 ब्राझील। प्रश्न क्रमांक 13, पुढीलपैकी कोणाला पेशीची आत्मघाती पिशवी किंवा सुसाईड बॅग ऑफ सेल असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी। प्रश्न क्रमांक 14, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या नावाने ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल। प्रश्न क्रमांक 15, रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाले? ऑप्शन क्रमांक 2 लातूर। प्रश्न क्रमांक 16, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर कोणाचे नियंत्रण असते? ऑप्शन क्रमांक 1 तहसीलदार। प्रश्न क्रमांक 17, भारतात सर्वाधिक चंदनाचे उत्पादन व क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक। प्रश्न क्रमांक 18, किती टक्के वाढ मागील 5 वर्षात भारताची शस्त्रे आयातीत झाली आहे? ऑप्शन क्रमांक 3 4.7। प्रश्न क्रमांक 19, मराठवाड्यातील एकमेव औष्णिक वीज निर्मिती केंद्र बीड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 परळी। प्रश्न क्रमांक 20, कोणत्या राज्यात जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024 आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा। प्रश्न क्रमांक 21, कोल्हापूर जिल्ह्यात डॅश डॅश या तालुक्यात बॉक्साईटच्या खाणी आहेत? प्रश्न क्रमांक 4 यापैकी सर्वच। प्रश्न क्रमांक 22, सस्तन प्राण्यामध्ये रक्ताचे तापमान सर्वात जास्त असणारा प्राणी कोणता? ऑप्शन क्रमांक 3 बकरी। प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2023 प्राप्त झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर सौम्या स्वामीनाथन। प्रश्न क्रमांक 24, मंगळवार मोहीम करणारा भारत कितवा देश ठरला आहे? ऑप्शन क्रमांक 3 चौथा। प्रश्न क्रमांक 25, कोणत्या देशात 2025मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान।